धार्मिक समन्वय. आता आपण ह्या भक्ती चळवळीमध्ये पुढे जात आहोत. ह्याच्यामध्ये पुढील नाव आहे गुरु नानक. गुरु नानक हे कोण होते? गुरु नानक हे ह्याच्या अगोदर सुद्धा आपण थोडासा आढावा शीख धर्मांचा केलेला आहे अगोदरच्या थोड्याशा विभागामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये आता काय काय आहे आता आपल्याला अभ्यासाला ते आता आपण पाहूया. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते. आले लक्षात? चला, त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थस्थळाला भेटी दिल्या होत्या. आपण प्रत्यक्षात आपण जात आहोत ह्यांच्या कामगिरीवर की त्यांचा उद्देश काय होता आणि ते कशा रीतीने आपल्या ह्या धर्माचा पुढे विस्तार करत होते ते आपल्याला बघायचंय. तर त्याच्यासाठी त्यांनी हिंदू आणि मुस्लिम याच्या तीर्थस्थळांना भेट दिली होती. तीर्थस्थळांना भेट देऊन ते मक्केलाही गेले होते. मक्का हे मुसलमान लोकांचं पवित्र जागा आहे. तेथे पण ते गेले होते. त्यांनी ती पण जागा बघितली. सगळं काही बघून त्यांनी अशी शिकवण दिली की सर्वांशी सारखेपणानेच वागायचं. बरोबर आहे? हिंदू आणि मुस्लिम यामध्ये ऐक्य राहावं म्हणून त्यांनी उपदेश केले. कारण ते पहिल्यापासूनच ह्यांचं ऐक्य साधण्यासाठी त्यांनी त्यांच्या पवित्र स्थळांना सुद्धा भेट दिली होती. मक्केला पण गेले होते. हे पण आपण बघितलं. ह्याच्यावरून हे दिसून येतं की त्यांना ऐक्य साधायचं होतं. असेच त्यांनी उपदेश केले. त्यांनी शुद्ध आचरणावर भर दिला. आचरण म्हणजे आपलं पवित्र आचरण, आपलं चरित्र आपण शुद्ध आणि सरळ आणि प्रामाणिकपणे ठेवायचं. पुढे गुरु नानकांच्या अनुयायांनाच शिष्य जे आहेत, जे अनुयायी आहेत त्यांना शीख असं म्हणतात. शीख असं म्हणतात. आलं लक्षात? गुरु नानकांच्या अनुयायांना शीख असं म्हणतात. आलं बरोबर लक्षात? चला, त्याच्यानंतर त्यांचा पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब. हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण ह्याचा थोडासा अभ्यास करत होतो. आता हा अभ्यासच आपला विस्तारित होत जात आहे पुढे पुढे. या ग्रंथामध्ये गुरु नानक, संत नामदेव आणि कबीर इत्यादी संतांच्या रचनेचा समावेश आहे. ह्यांच्या सगळ्यांच्या रचनेचा समावेश आहे. आणि गुरु नानकानंतर शिखांचे एकंदर किती गुरु झाले? 9 गुरु झाले. आणि गुरु गोविंद सिंग हे 10वे गुरु होते. लक्षात आलं? त्याच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंग यांच्या आज्ञेचं पालन करायला लागले. ते त्यांचे 10वे गुरु होते. आणि अशा रीतीने त्यांनी पालन केलं. आणि गुरु गोविंद सिंगांनी पण त्यांना असं सांगितलं की गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथालाच ते आपले गुरु मानू लागले. त्यालाच ते भजू लागले. त्यांनाच ते त्याच्या मार्गाला लागले की तोच आपला धर्मग्रंथच हा आपला गुरु आणि त्यालाच आपण भजायचं. बरोबर? आता पुढे पुढे आहे सुफी पंथ. आता सुफी हा इस्लाम मधील एक पंथ आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण आता बघूया. सुफी मध्ये परमेश्वर प्रेमळ आहे. प्रेम आणि भक्ती या मार्गानेच परमेश्वराकडे आपल्याला पोचता येतं अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सुफीमध्ये काही साधू होते, त्यांची अशी श्रद्धा आहे की आपण प्रेम आणि भक्ती या मार्गानेच परमेश्वराकडे पोहोचले जातो. तसेच आता काही सार्वजनिक असे नियम की सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचं चिंतन करावं, साधेपणाने राहावे, ही त्यांची सर्वसाधारण शिकवण.
आलं लक्षात? आता इथपर्यंत आपण आता पुढे आता त्यांची नावं आहेत सुफी संतांची, ते आपण वाचूया. ती आहेत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती, शेख निजामुद्दीन अवलिया, हे थोर सुफी पंत होऊन गेले. आले लक्षात? आणि सुफी संतांच्या उपदेशामुळे थोडं का होईना पण हिंदू मुसलमान समाजामध्ये ऐक्य आणि एकतेची भावना आली. आलं लक्षात? इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं की कशाप्रमाणे तो धर्म होता, त्यांचे संत कोण होते, त्यांच्यामधली शिकवण कोणती होती, त्याच्यानंतर श्रद्धा कशी होती. आता थोडस त्या सुफी पंथाच्या बद्दल अजून एक आपल्याला भर घालायची आहे, ती म्हणजे भारतीय संगीतामध्ये सुफी पंथाचा मोठा हात आहे. सुफी पंथाचा मोठा हात आहे आपल्या भारतीय संगीतामध्ये. लक्षात आलं? चला तर आता आपण पुढे जाऊया. आता आपण एक संपूर्णपणे आढावा घेऊया की संतांनी जो हा भक्ती मार्गाचा मार्ग सगळ्या सर्वसामान्यांना आचरण्यासाठी दिलेला, आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करण्यासाठी, त्या संपूर्णपणे आत्मसात करण्यासाठी सगळ्यांना सांगितलं होतं. तर हा अतिशय सोपा आणि सरळ असा मार्ग होता भक्तीचा, भक्ती चळवळीचा. बरोबर आहे? त्याच्यामध्ये कुठेही कर्मकांड नव्हतं. साध्या सोप्या पद्धतीने परमेश्वराकडे भक्तीच्या मार्गाने जाणारे मार्ग होते आणि त्याच्याप्रमाणे प्रवचन आणि उपदेश होते. तसंच प्रत्येक संतांनी आपापल्या प्रांताप्रमाणे ज्या ज्या प्रांतामध्ये ते होते त्या प्रांतातील जी लोकभाषा, ते लोक तिथली राहणारी जे वापरायचे, जे बोलायचे, तीच भाषा त्या संतांनी वापरली आणि त्याच्यातूनच जास्तीत जास्त कशा रीतीने लोकांना ज्ञान मिळेल, चांगले विचार मिळतील, आचरण मिळेल, त्यांच्या उपदेशातून हा जास्तीत जास्त प्रयत्न केला, त्यांचीच भाषा वापरून. त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले, कारण त्यांची सुखदुःख किंवा त्यांचे अडचणी हे त्या उपदेशातून, त्यांच्या प्रवचनातून सर्वसामान्यांना सोडवता येत असे, त्याच्यामध्ये त्यांना उत्तर मिळायचं. त्याच्यामुळं हे सर्व संत लोक समाजाच्या अगदी आपल्या जवळ होते. इथपर्यंतचा ह्या संतांचा जो आढावा होता भक्ती मार्गाचा, तो किती सोपा, सरळ आणि अगदी समजण्यासारखा मोकळा होता. आता आपल्या ज्या भारतीय संस्कृतीची जी काही जडणघडण झालेली आहे, आपली भारतीय संस्कृतीची विकसित झालेली आहे, आपल्या भाषेमध्ये आपण जर बोललो तर विकसीकरण जे झालेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं, तिच्यामध्ये या भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. कारण त्याच्यातूनच, उपदेशातून, प्रवचनातून, त्यांच्यामधूनच आपल्याला रूढी परंपरा, थोडस चांगलं, आपल्याला आपली संस्कृती ही, त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले बदल येतात. त्याच्यासाठी हा भक्ती मार्गाची चळवळ आपल्याला खूप महत्वाची आहे आणि इतिहासात याचं महत्व अत्यंत जास्त आहे. आता पुढे आपला प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. शीख धर्माबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे, सुफी पंथ याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे, हे कसं, तर हे स्पष्ट करायचं आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊ.